नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन अशी अपडेट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महावितरणमार्फत ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स पदाची भरती निघालेली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. यामध्ये ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स पदाची एकूण 468 जागा आहे. या संदर्भात सविस्तर माहितीच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तसेच ऑनलाईन अर्जाची लिंकसुद्धा दिलेली आहे. तर यासाठी जे आहे मित्रांनो, BA, BCom, BMS किंवा BBA झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. सोबतच MSCIT पास असणे गरजेचं आहे. यासाठी कुठल्याही अनुभवाची गरज नाही आहे. तर तुम्ही जर समजा यापैकी शैक्षणिक पात्रता धारक असाल तर यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. तर मित्रांनो, यासाठी ऑनलाईन फॉर्म जे आहे सुरू झालेले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 राहणार आहे. तर आता आपण क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करूया आणि सुरुवातीला रजिस्ट्रेशन करूया. तर येथे तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर खाली विचारलं आहे कन्फर्म फर्स्ट नेम. तर कन्फर्म फर्स्ट नेमच्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं जे नाव आहे कन्फर्म करायचं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव आणि शेवटी जे आहे लास्ट नेमच्या ठिकाणी आडनाव टाकून तुम्हाला तुमचं जे डिटेल्स आहे ही कन्फर्म करून घ्यायची आहे. हे डिटेल्स कन्फर्म केल्यानंतर जे आहे खाली त्यांनी काही आणखी इन्फॉर्मेशन विचारली आहे, जसे की तुमचा मोबाईल नंबर काय आहे. तर तुम्हाला तुमचा ॲक्टिव्ह आणि व्हॅलिड असा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. अशाच प्रकारे खाली त्यांनी ईमेल आय डीची डिटेल्स विचारलेली आहे. ईमेल आय डीची डिटेल्स टाकताना सुरुवातीचा ईमेल आय डीचा पार्ट तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि @gmail.com साईडला सिलेक्ट करायचं आहे. यानंतर खालच्या रकान्यामध्ये तुम्हाला पूर्ण ईमेल आय डी टाकायचा आहे @gmail.com सहित. तर अशा प्रकारे डिटेल्स टाकल्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चर राहील तो तुम्हाला तुमच्या समोर जो स्क्रीनवरती दिसेल तो टाकावा लागेल आणि तो टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करावं लागेल. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पॉपअप येतो. सर्व डिटेल्स बरोबर असेल तर ओके करायचं. त्यानंतर मोबाईलवरती रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येऊन जातो. या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि साईन अपलोड करायची आहे. फोटोची साईज 20 ते 50 KB आणि सिग्नेचर 10 ते 20 KBच्या दरम्यान असली पाहिजे. सिग्नेचर ब्लॅक इंकने काढलेली असली पाहिजे व्हाईट पेजवरती. तर हे डॉक्युमेंट्स जे आहे आपण स्कॅन करून अपलोड केलेले आहे, बघू शकता. आता आपण नेक्स्टवरती क्लिक करूया. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जे आहे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर सिलेक्ट करायचा ऑप्शन आला आहे. 05/2023 ही ॲडव्हर्टाइजमेंट सिलेक्ट करूया. यामध्ये ज्युनियर असिस्टंट किंवा अकाउंट्स पदाचं हे आहे. तर यामध्ये विचारलं आहे तुमची जात प्रवर्ग काय आहे. तर जे असेल तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रवर्गातून अर्ज करायचा आहे तर तुमची कास्ट असेल तर ते सिलेक्ट करायची. त्यानंतर यामध्ये तुम्ही सबकास्ट या ठिकाणी टाकायची आहे. तुमची जी काही सबकास्ट असेल ते टाकायचं. त्यानंतर यामध्ये विचारलं आहे तुम्हाला 40% किंवा जास्त यापैकी दिव्यांग आहात का, याचं सर्टिफिकेट आहे का दिव्यांगत्वाचं. जर असेल तर दिव्यांगत्वाचा या ठिकाणी तुम्ही प्रकार सिलेक्ट करू शकता. यामध्ये ABCD अशा प्रकारचे जे प्रकार आहे हे यामध्ये दिलेले आहे. जर तुमच्या दिव्यांगत्वाचा प्रकार यामध्ये दिलेला नसेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. तर दिव्यांगत्वाचा जो काही प्रकार आहे तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. यानंतर विचारलं आहे काही बेसिक असे प्रश्न आहे मित्रांनो जे दिव्यांगत्वाशी रिलेटेड आहे. जर तुम्ही असाल तर त्याचं उत्तर तुम्हाला यस किंवा नोमध्ये द्यावं लागेल. आता आपण खाली जाऊया. यामध्ये विचारलं आहे तुमचा धर्म काय आहे, तर ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर विचारलं आहे तुम्ही रिलिजियस मायनॉरिटीमध्ये येता का, असेल तर तुम्ही यस करू शकता रिलिजियस मायनॉरिटीमध्ये, नसाल तर नो करायचं. यानंतर विचारलं आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर असेल तर होय करून या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट जे आहे कोणत्या दिवशी तुम्हाला इश्यू करण्यात आलं होतं त्याची इश्यूइंग डेट टाकायची आहे आणि कास्ट सर्टिफिकेट कोणत्या जिल्ह्यातून तुम्हाला इश्यू झालेलं होतं ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल, ज्यामध्ये जिल्ह्याचं नाव तुम्हाला लिहावं लागेल. यानंतर खाली विचारलं आहे की तुमच्याकडे जे आहे कास्ट व्हॅलिडिटी आहे का. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जे आहे यस करू शकता, नसेल तर नो सुद्धा केलं तरी चालेल. अशी गरजेची नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी या ठिकाणी. त्यानंतर विचारलं आहे की EWS सर्टिफिकेट आहे का किंवा इतर काही आहे का, जसं की खेळाडू आहात का. खेळाडू असाल तर सर्टिफिकेट नंबर, इश्यूइंग डेट अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले आहे. त्यानंतर विचारलं आहे तुम्ही माजी सैनिक आहात का किंवा तुम्ही दिव्यांग माजी सैनिक आहात का. त्यानंतर जे आहे यामध्ये विचारलं आहे तुम्हाला अनाथांसाठीच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का, तर होय किंवा नाही तुम्ही या ठिकाणी करू शकता. प्रकल्पग्रस्त आहात का. त्यानंतर यामध्ये विचारलं आहे भूकंपग्रस्त आहात का,
त्यानंतर महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करत आहात का, महिला असाल तर यस करू शकता, नसाल तर नो करायचं. त्यानंतर महावितरणचे कर्मचारी आहात का, असाल तर यस करून डिटेल्स द्यायची, नसेल तर नो करायचं. यानंतर खाली त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहे आणखी, जसे की यामध्ये जर बघितलं तर तुम्ही ॲप्रेंटिस केली आहे का, ॲप्रेंटिसमधून तुम्हाला अर्ज करायचा आहे का. ॲप्रेंटिस केली असेल तर तुम्ही यामध्ये सिलेक्ट करू शकता, नसेल तर नो करायचं. यानंतर येथे विचारलं आहे तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर होय करून आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा. यानंतर खाली विचारलं आहे तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का, असेल तर होय करून पॅन कार्डचे डिटेल्स टाकू शकता. त्यानंतर यामध्ये विचारलं आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का, तर होय करायचं आणि जे एक्झाम सेंटर्स आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. यानंतर विचारलं आहे तुमची जन्मतारीख काय आहे, तर जे पण जन्मतारीख असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे एज आहे हे काउंट होऊन येऊन जाईल. एज काउंट झाल्यानंतर यामध्ये विचारलं आहे तुमचं जेंडर काय आहे, मेल आहे फिमेल आहे ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर विचारलं आहे तुम्ही जुळे बहीण भावंड आहात का, असाल तर होय करून त्यामध्ये तुमच्या बहीण भावंडाचं जे नाव आहे ते तुम्ही देऊ शकता, नसाल तर नो करू शकता. यानंतर विचारलं आहे तुम्ही मॅरिड आहे की अनमॅरिड आहे की विडो आहे, जे असेल ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर यामध्ये वडिलांचं नाव, आईचं नाव तुम्ही टाकू शकता. मॅरिड असल्यास पती किंवा पत्नीचं नाव तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. यानंतर विचारलं आहे तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता, सध्या तुम्ही कुठे राहत आहात तर ते ॲड्रेस तुम्ही या 3 लाईनमध्ये टाकू शकता. त्यानंतर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याचं नाव लिहायचं आणि राज्य निवडून जे आहे पिनकोड तुम्हाला टाकावा लागेल. तर मी जस्ट डेमोसाठी 1 लाईनमध्ये माझा ॲड्रेस टाकत आहे. बाकी तुम्ही तुमचा जो पण सविस्तर ॲड्रेस आहे तो तुम्ही 3 लाईनमध्ये ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर पिनकोड टाकल्यानंतर जर तुमचा परमनंट ॲड्रेस सेम असेल तर अशा प्रकारे चेकबॉक्सवरती क्लिक करून कोणताही एक ॲड्रेस GST इन्व्हॉइसिंगसाठी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करू शकता. तर व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज येतो, याला ओके करायचं आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर अशा प्रकारचं ऑप्शन येतं. या ठिकाणी आपल्याला 10वीची डिटेल्स टाकायची आहे. तर 10वीचं बोर्डाचं जे नाव आहे हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे, परंतु या ठिकाणी पूर्ण नाव मावत नाही, त्यामुळे आपल्याला शॉर्ट फॉर्ममध्ये या ठिकाणी नाव टाकायचं आहे. शेवटी डिव्हिजन जे असेल ते तुम्ही टाकू शकता, जसं की अमरावती आहे, नागपूर आहे, पुणे आहे, जे असेल ते टाकू शकता. त्यानंतर डेट ऑफ पासिंग काय आहे, तर डेट ऑफ पासिंग जे असेल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मी जस्ट एक डेमोसाठी एक डेट सिलेक्ट करून घेतो. तर डेमोसाठी डेट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी जे आहे येथे विचारलं आहे पर्सेंटेज किती आहे. तर मित्रांनो पर्सेंटेजच्या बद्दल त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे. पॉईंट नंबर 6.8मध्ये त्यांनी सांगितलं आहे की जे पण उमेदवार फॉर्म भरत आहे, जर समजा त्यांचा टाय वगैरे झालं आणि दोन्ही कॅन्डिडेटची डेट ऑफ बर्थसुद्धा सेम आली तर अशा कंडिशनमध्ये 10वीच्या पर्सेंटेजवरती सिलेक्ट करण्यात येईल. तर त्यासाठी त्यांनी जे पण डिटेल्स टाकत आहात तर 10वीची डिटेल्स टाकताना सर्व सब्जेक्टचे पर्सेंटेज तुम्हाला टाकावे लागतील, एकत्रित जो ॲव्हरेज निघतो तो. म्हणजे बेस्ट ऑफ 5चे मार्क्स न टाकता बेस्ट ऑफ 6 जे सब्जेक्ट राहतात त्याच्यानुसार तुमचे पर्सेंटेज टाकावे लागतील. त्यानंतर तुम्ही तुमचा क्लास सिलेक्ट करू शकता. यानंतर तुम्हाला विचारलं आहे 12वी कुठून झाली आहे, म्हणजे जे 12वीचं बोर्ड होतं ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तर आता आपण 12वीच्या बोर्डाचं नाव सिलेक्ट करूया. त्यानंतर 12वी आर्टमध्ये झाली, सायन्समध्ये झाली ते सिलेक्ट करू शकता. त्यानंतर 12वी पासिंग डेट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्यानंतर बाजूला जे आहे पर्सेंटेजचं ऑप्शन दिलेलं आहे. तर 12वीमध्ये बेस्ट ऑफ 5चा ऑप्शन नसतो, त्यामुळे तुम्हाला जे पण पर्सेंटेज आहे ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथे क्लास वगैरे विचारला आहे, 60%पेक्षा जास्त असेल तर फर्स्ट क्लास सिलेक्ट करू शकता. त्यानंतर विचारलं आहे ग्रॅज्युएशन. तर आता आपलं ग्रॅज्युएशन समजा झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे युनिव्हर्सिटीचं जे नाव आहे ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर बाजूला तुमची डिग्री कोणती आहे, BCom आहे, BMS आहे, BBA आहे, जे असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. मी जस्ट एक्झाम्पलसाठी इथे BMS सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर येथे जे आहे तुम्हाला लास्टला विचारलं आहे डेट ऑफ पासिंग. तर डेट ऑफ पासिंग तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर डेट ऑफ पासिंग जे आहे डेट, मंथ आणि इयर सिलेक्ट करून तुम्ही यामध्ये करू शकता. हे झाल्यानंतर मित्रांनो बाजूला पर्सेंटेजचं कॉलम आहे, या ठिकाणी तुम्ही सर्व सेमिस्टरचं ॲग्रिगेट टाकू शकता किंवा ऑल इयरचं ॲग्रिगेट टाकू शकता. त्यानंतर इथे जे क्लास आहे ते सिलेक्ट करायचं. यानंतर विचारलं आहे तुम्ही MSc IT पासआउट आहात का, तर होय करायचं आहे. त्यानंतर त्यांनी विचारलं आहे मराठी भाषा शिकलेल्या आहात का, त्याचं सर्टिफिकेट आहे का, तर होय करायचं आहे. 10वीला मराठी शिकलेलो आहोत आपण, त्यामुळे. त्यानंतर येथे काही विचारलं आहे जसं ॲप्रेंटिस जर तुम्ही केली आहे असं जर ऑप्शन निवडलं असतं तर या ठिकाणी तुम्हाला ॲप्रेंटिसची जे पण डेट वगैरे आहे ची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकावी लागली असती. जर आपलं नाही आहे तर नो केलं आहे, त्यामुळे ऑप्शन सिलेक्ट करायचं नाही. त्यानंतर विचारलं आहे एक्सपिरियन्स आहे का,
तुमच्या विरुद्ध काही FIR वगैरे दाखल आहे का, असेल तर त्याचा तपशील द्यायचा, नसेल तर नो करायचं. त्यानंतर येथे विचारलं आहे तुम्हाला कोणकोणती भाषा माहीत आहे, जसे मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, हे आपण येथे टाकत आहे. त्यानंतर इथे रीड, राईट, स्पीकिंग अशा ठिकाणी जे येत असेल त्या ठिकाणी तुम्ही चेकबॉक्सवरती क्लिक करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. आता आपण व्हॅलिडेटवरती क्लिक करूया. तर बघू शकता डिटेल्स व्हेरीफाय झालेली आहे. आता आपण नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर फॉर्मचा प्रिव्ह्यू येतो. त्यानंतर प्रिव्ह्यू चेक करून तुम्ही कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करू शकता. प्रिव्ह्यू बरोबर असेल तर इथे ओके करून घ्यायचं. ओके केल्यानंतर जे आहे सबमिटसाठी डबल ओके करायचं. त्यानंतर इथे आपल्याला आलेलं आहे की लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. तर लेफ्ट थंब इम्प्रेशन जे आहे हे तुम्हाला व्हाईट पेजवरती ब्लॅक इंकने किंवा ब्ल्यू इंकने तुम्ही अपलोड करू शकता आणि डिक्लेरेशन जे आहे हे व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंकने लिहिलेलं असलं पाहिजे. तर यामध्ये लेफ्ट थंब इम्प्रेशनची जी साईज आहे ही 20 ते 50 KB आणि हँड रिटन डिक्लेरेशनची साईज 50 ते 100 KB असली पाहिजे. हँड रिटन डिक्लेरेशनचा फॉर्मॅट या ठिकाणी दाखवलेला आहे, तो तुम्हाला अपलोड करावा लागेल किंवा डिस्क्रिप्शनच्या लिंकला व्हिजिट करून जे आहे तुम्ही हा डिक्लेरेशनचा जो फॉर्मॅट आहे हा चेकआउट करू शकता. तो तुम्हाला व्हाईट पेजवरती लिहून त्याला स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करणे गरजेचं आहे. ब्लॅक इंकने जो आहे हा डिक्लेरेशन फॉर्मॅट असला पाहिजे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर आता आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे. तर येथे कॅप्चा आपण सिलेक्ट करूया. कॅप्चा टाकल्यानंतर आपण नेक्स्ट करूया. यानंतर इथे ओके करूया. ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपली लास्ट स्टेप राहिलेली आहे पेमेंटची. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे कॅप्चा. तर कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर आपण नेक्स्ट करूया. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर इथे ओके करूया. ओकेवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होतो. या ठिकाणी आपण डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकता किंवा इझी वे वापरायचं असेल तर QRच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. मेक पेमेंटवरती क्लिक करायचं. प्रोसीड विथ पेमेंटवरती क्लिक करायचं आणि लास्ट स्टेप जे आहे स्कॅन QR करून तुम्ही पेमेंट करू शकता. एकदा पेमेंट केल्यानंतर तुम्ही जे आहे होमपेजवरती येऊन लॉग इन करून तुम्ही तुमच्या फॉर्मची प्रिंटआउट काढू शकता. तर अशा प्रकारे यासाठी अर्ज करू शकता. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर जरूर लाईक करा.